गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द सांची स्तूपा. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपण भोपाळपासून 40 किलोमीटरवर असलेलं हे सांची स्मारक पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे स्मारक म्हणजे सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप. हा इसवी सन पूर्व 30व्या शतकात, म्हणजे आज याला 2300 वर्ष झालेली आहेत या स्तूपला. त्यावेळेला बांधला. सम्राट अशोकाला एक आध्यात्मिक अनुभव या ठिकाणी आलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी या स्तूपाची रचना निर्मिती केली. या स्तूपाच्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे हा ग्रेट बाउल ऑफ स्तूपा, अर्ध बाउल याला म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर एका स्टोन मध्ये कंटेनर आहे या ठिकाणी. छत्री ही याची वैशिष्ट्य आहेत. 2300 वर्ष झालेली आहेत या स्तूपला. आणि गुप्त, अशोक, मौर्य आणि शुंग या 4 राजकीय राजवटींमध्ये या स्तूपाचं संधारण किंवा संरक्षण केलं गेलं. आणि एक बेस्ट हेरिटेज साईट म्हणून आपण आता इकडे जाऊया. या मार्गिकेवर स्तूपाचे अवशेष ठेवलेले आहेत. याचं वय सुद्धा साधारण 2300 वर्ष आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे किती उत्तमरित्या जतन केलेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे ही छत्री अर्ध बाउल असलेली आणि हा प्राचीन स्तूप. आता या स्तूपाचं भारत सरकारने या स्तूपाचं चित्रीकरण करून ही 200 रुपयाची नोट ही दाखवतोय मी तुम्हाला. या नोटेवर या स्तूपाला विराजमान केलेलं आहे आणि ते तंतोतंत त्याची हार्मिका दिसती येते, ती पाहून घ्या. हे एक विशेष. मित्रांनो, सम्राट अशोक, त्याच्यानंतर गुप्त साम्राज्य, त्याच्यानंतर शुंग साम्राज्य आणि सातवाहन साम्राज्य या 4 राजवटींच्या योगदानातून या स्तूपाला 4 प्रवेशद्वार आहेत. त्याच्यामुळे 4 प्रवेशद्वारांच्या आपण हे कार्विंग पाहिलं आणि ही हार्मिका मधून दिसणारी ही पाहिली तर ती किती अबाधित ही टिकून असल्याचं दिसून येते. आता आपण एक एक द्वार त्याचं पाहूयात पुढे. पहिलं ते सम्राट अशोक द्वार, दुसरं सम्राट गुप्त द्वार. हे हा पूर्ण प्रचंड मोठा स्तूप दिसून येतोय. 2300 वर्ष कार्यकाळ. हे दुसरं द्वार. येस, हे सम्राट शुंग द्वार, तिसरं द्वार. अशोक स्तंभासारखेच या रेप्लिका या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. सातवाहन डायनेस्टीतलं 4थं द्वार. म्हणजे 4ही प्रवेशद्वारातून तुम्ही या ठिकाणी स्तूपावरती प्रवेश करू शकता. आणि 4ही प्रवेशद्वार सेम टू सेम याच्याप्रमाणे निर्माण केलेले शिल्पाला. सम्राट अशोकाने हा स्तूप 2300 वर्षापूर्वी बांधला. हे त्याचं प्रथम प्रवेशद्वार, त्याच्याच नावानं ओळखलं जातं. याच द्वाराचं समोरून चित्रण करून याचं मी मागे सांगितल्याप्रमाणे भारतीय चलनाच्या 200 रुपयाच्या चलनावर विराजमान झालेलं आहे. या स्तूपाचं प्राचीन नाव एक काकनाग किंवा काकनाया हेच होतं त्यावेळेला. आता तो जागतिक वारसा स्थळ सांचीचा प्राचीन स्तूप म्हणूनच ओळखला जातो. 2300 वर्ष विचार करा. 2300 वर्षापूर्वी या स्तूपाचं निर्माण अत्यंत उत्तम अवस्थेत आजही दिसून येतंय. तर हा वारसा नोंद केलेल्या ठिकाणी आपण जरूर भेट द्यावी आणि आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं स्थापत्य शैलीतलं बांधकाम अनुभवावं.
ने जो अशोक स्तंभ उभारला त्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून त्याचा हे 2 भग्न अवशेष, याच्यावरच्या 4 सिंहांच्या ज्या रेप्लिका आहेत, ज्या आपल्या भारतीय संघराज्यावर विराजमान आहेत, त्याचे अवशेष आता फक्त संग्रहालयातच पाहायला मिळतात. फक्त हे 2 पिलरचे अवशेष या ठिकाणी. मित्रांनो, आता आपण स्तूपाच्या पाठीमागच्या बाजूला आहोत. पाठीमागच्या बाजूला बेतवन नदी जी दिसतीये, त्या नदीच्या तीरावर असलेल्या या टेकडीवर हा प्राचीन स्तूप उभारला गेला. या स्तूपासाठी जे मटेरियल वापरलं गेलं तर स्टँडस्टोन हा अर्धा भाग, त्याचा बेसमेंट जो आहे आणि त्याच्यावरचा अर्ध गोलाकार घुमट जो आहे हा ब्रिक्स मध्ये बांधला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो वर्षानुवर्ष टिकला गेल्याचं दिसून येते. या ठिकाणी खाली पाण्याची व्यवस्था करणारा तलाव व समोर दिसणारे हे जे बौद्ध भिक्खूंचे निवासस्थानाचे अवशेष आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यावरून हे स्थळ निव्वळ वर्णनात्मक न राहता या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन अनुभवावं असंच आहे. तर जरूर भेट द्या मित्रांनो. पुन्हा एकदा नमस्कार.